दहीहंडीच्या सरावाला तुम्ही जात असाल तर ही रील पहाच। यंदाच्या दहीहंडीमध्ये तब्बल 1.5 लाख गोविंदांना 10 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स कव्हर मिळणार आहे। नुकतीच राज्य सरकारनं तशी घोषणा केली आहे। दरवर्षी दहीहंडीमध्ये लाखो गोविंदा सहभाग घेत असतात। थरावर थर रचले जातात ज्यात गोविंदांना दुखापतीचा धोका असतो। त्यामुळे गोविंदांच्या सुरक्षेसाठी राज्य शासनानं पुढाकार घेत विमा योजना आणली। दुखापत झालेल्या गोविंदांसाठी 1 लाख रुपयांपर्यंतचा वैद्यकीय खर्च, त्यासोबतच शरीराचा कोणताही एक अवयव उदाहरणार्थ डोळा, पाय, हाताला दुखापत झाल्यास 5 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स आणि मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास 10 लाखांचा इन्शुरन्स देण्याचा निर्णय घेतला गेलाय। गोविंदांचा विमा काढण्यासाठी प्रत्येक गोविंदामागे द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीनं 75 रुपये दरानं विमा संरक्षण देण्याचं मान्य केलंय। क्रीडा विकास निधीतून यासाठी 1,12,50,000 रुपयांचा निधी वर्ग केला जाणार आहे। रजिस्टर्ड गोविंदांची यादी तपासून इन्शुरन्ससाठी पात्र असेल अशा पथकांची यादी महाराष्ट्र राज्य गोविंदा संघटनेकडून केली जाते। त्यामुळे तुमचंही गोविंदा पथक रजिस्टर्ड गोविंदा पथक असेल तर पथकातील प्रत्येक सदस्याचा इन्शुरन्स काढायलाच हवा। आता यासाठी अर्ज नेमका कसा करायचा आणि तो कुठे पाठवायचा याची माहिती जाणून घेऊ। अर्ज नेमका कसा असावा याचा नमुना महाराष्ट्र राज्य गोविंदा दहीहंडी असोसिएशननं दिलाय, जो तुम्ही आता स्क्रीनवरती पाहू शकता। ज्यात तुम्हाला तुमच्या गोविंदा पथकाचं नाव नमूद करून पथकाला इन्शुरन्स योजनेत सहभागी करून घेण्याची विनंती करायची आहे। अर्जामध्ये मंडळ प्रतिनिधीचं नाव, त्याचं पद, सही आणि मंडळाचा स्टॅम्प असणंही गरजेचं असणार आहे। हा अर्ज तयार केल्यानंतर स्क्रीनवर दिसत असलेला QR कोड स्कॅन करायचा आहे। हा QR स्कॅन केला की हे पेज ओपन होईल, ज्यात पथकाचं नाव, प्रकार, थरांची क्षमता, गोविंदांची संख्या, जिल्हा, प्रतिनिधीचा पत्ता, पिन कोड, ईमेल ID, व्हॉट्सॲप नंबर, संपर्क प्रतिनिधीचं नाव आणि तुम्ही केलेला अर्ज PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचा आहे। ही प्रक्रिया 1 ऑगस्ट पासून सुरू झाली असून नोंदणीची शेवटची तारीख 11 ऑगस्ट आहे। त्यामुळे त्वरा करा, तुमच्या दहीहंडी मंडळाच्या ग्रुपमध्ये ही माहिती शेअर करा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लोकमत मुंबईला फॉलो करा।